In an isosceles triangle, length of the congruent sides is 13 centimeter and its base is 10 centimeter. Find the distance between the vertex opposite to the base and the centroid. बघा त्यांनी काय सांगितलंय, आयसोसेलस ट्रायंगल आहे. मग आपण एबीसी हा आयसोसेलस ट्रायंगल काढलाय. आयसोसेलस ट्रायंगल्स म्हणजे त्या ट्रायंगलच्या दोन साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे त्या दोन साइड्सची लेंथ इक्वल असते, बरोबर. लेंथ ऑफ कॉन्ग्रुएंट साइड्स त्यांनी दिलेलं आहे 13 सेंटीमीटर. बघा एबी आणि एसी या दोन कॉन्ग्रुएंट साइड्स आहेत, त्यांची लेंथ त्यांनी दिलेली आहे 13 सेंटीमीटर. बेस 10 सेंटीमीटर, बीसी हा बेस आहे तो 10 सेंटीमीटर. फाइंड द डिस्टन्स बिटवीन द व्हर्टेक्स ऑपोजिट टू द बेस अँड द सेंट्रॉइड. आपल्याला त्यांनी डिस्टन्स काढायला सांगितलंय. कशामधलं डिस्टन्स काढायला सांगितलंय की व्हर्टेक्स ऑपोजिट टू द बेस. बीसी हा आपण बेस घेतलाय, त्यामुळे बीसीचा ऑपोजिट व्हर्टेक्स आहे ए. मग हा व्हर्टेक्स आणि सेंट्रॉइड. मग आता आधी सेंट्रॉइड म्हणजे काय हे माहिती असलं पाहिजे की ट्रायंगल मध्ये 3 मेडियन्स असतात, बरोबर. मग त्या तिन्ही मेडियन्सचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे सेंट्रॉइड. पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे काय, तर त्या तिन्ही मेडियन्स जे आहेत त्या मेडियन्स ट्रायंगल मध्ये एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. बघा समजा आपण हा ट्रायंगल घेतलेला आहे. मेडियन म्हणजे काय, ट्रायंगलचा व्हर्टेक्स आणि त्याच्या ऑपोजिट साइडचा मिड पॉइंट, बरोबर. म्हणजे या साइडचा हा मिड पॉइंट, म्हणजे ही एक मेडियन झाली. ही एक मेडियन झाली आणि ही एक मेडियन झाली. येते लक्षात. एक्सक्यूज मी. या तिन्ही मेडियन्स जे आहेत, या तिन्ही मेडियन्सचा हा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे, तिन्ही मेडियन्स ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात त्या पॉइंटला म्हणायचं असतं सेंट्रॉइड. आणि हा सेंट्रॉइड जो आहे तो नेहमी कॅपिटल जी ने दाखवतात. येते लक्षात. म्हणजे हा मेडियनचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे, ज्याला आपण सेंट्रॉइड म्हणतो, तो आपण इथे घेतलाय. कारण त्यांनी आपल्याला हा जो व्हर्टेक्स आहे ए, त्यांनी सांगितले फाइंड द डिस्टन्स बिटवीन व्हर्टेक्स ऑपोजिट टू द बेस. बेसच्या ऑपोजिट व्हर्टेक्स आहे आणि सेंट्रॉइड याच्यामधलं डिस्टन्स. म्हणजे त्यांनी आपल्याला एजी फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग इथे आपल्याला या सेंट्रॉइडचं, या मेडियन बरोबरचं आणखीन एक रिलेशन माहिती असणं गरजेचं आहे. सेंट्रॉइड डिवाइड्स द मेडियन इन द रेशो 2:1. गणित सॉल्व्ह करताना आपण ते रिलेशन लिहिणार आहोतच नंतर, पण ते रिलेशन जर माहिती असेल तरच आपण हे डिस्टन्स काढू शकतो. येते लक्षात. चला मग आपण सुरुवात करूया. आपण आधी फिगर काढून घेतली. आता या फिगर मध्ये आपण काय काय दाखवलेलं आहे ते इथे लिहूया. ट्रायंगल ABC is an आयसोसेलस ट्रायंगल. हे त्यांनीच आपल्याला सांगितलेलं आहे, बरोबर. म्हणून मग आपण इथे लिहूया गिवन. मग त्याच्यामध्ये कॉन्ग्रुएंट साइडची लेंथ 10 सेंटीमीटर, सॉरी कॉन्ग्रुएंट साइडची लेंथ 13 सेंटीमीटर आहे, बरोबर. म्हणून मग इथे आपण लिहूया AB इज इक्वल टू AC इज इक्वल टू 13 सेंटीमीटर आणि BC हा बेस आहे. BC इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. हे सगळं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, बरोबर. आता लक्षात घ्या, त्यांनी इथे कुठेही असं म्हटलेलं नाहीये की ड्रॉ द मेडियन, पण त्यांनी आपल्याला
व्हर्टेक्स आणि सेंट्रॉइड यांच्यातलं डिस्टन्स काढायला सांगितलंय. हे वाचल्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला सेंट्रॉइड इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे, म्हणजे आपल्याला या फिगर मध्ये मेडियन काढायला हवी. येतंय लक्षात? आणि म्हणून आपण एडी ही मेडियन काढलेली आहे. मग इथे आपण लिहूया सेट एडी इज द मेडियन. मग आता आपल्याला माहितीये की आपण मेडियन काढलंय म्हणजे डी हा बीसीचा मिड पॉइंट आला पाहिजे. म्हणून मग आपण इथे लिहूया देअरफॉर डी इज मिड पॉइंट ऑफ सेट बीसी. देअरफॉर DC इज इक्वल टू हाफ ऑफ BC, म्हणजे DC ची लेंथ जी आहे ती BC च्या हाफ आली, इज इक्वल टू हाफ इंटू BC ची लेंथ आहे आपल्याकडे 10, इज इक्वल टू 2 1 2 2 5 10, म्हणजे इथे आलं 5 सेंटीमीटर. DC ची लेंथ आपल्याला मिळाली 5 सेंटीमीटर. आता आपण काय करूया, आधी आपल्याला मेडियनची लेंथ काढून घ्यायला हवी. मेडियनची लेंथ काढल्याशिवाय आपण AG हे डिस्टन्स काढू शकणार नाही. आणि मग मेडियनची लेंथ काढण्यासाठी आपल्याला इथे वापरावं लागेल अपोलोनियस थिअरम. म्हणून मग आपण इथे लिहूया इन ट्रायंगल ABC AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस AD स्क्वेअर प्लस ट्वाइस DC स्क्वेअर. इथे रिझन लिहूया अपोलोनियस थिअरम. अपोलोनियस थिअरम. देअरफॉर आता आपल्याकडे AB आणि AC यांच्या व्हॅल्यूज आहेत, मग त्या व्हॅल्यूज आपण इथे घेऊया. देअरफॉर 13 स्क्वेअर प्लस 13 स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस AD स्क्वेअर. 2 लिहिलं, AD ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाहीये म्हणून AD स्क्वेअर पण आपण असंच लिहिलं, प्लस 2 इथे लिहिलं. DC ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 5 सेंटीमीटर, म्हणून आपण इथे लिहूया 5 स्क्वेअर. देअरफॉर 13 चा स्क्वेअर आहे 169, 169 प्लस 169 इज इक्वल टू ट्वाइस AD स्क्वेअर प्लस 2 आणि 5 चा स्क्वेअर 25. बरोबर. आता आपल्याला 169 169 ची ऍडिशन करावी लागेल. 9 प्लस 9 18, कॅरी 1, 6 प्लस 6 12 प्लस 1 13, 1 2 3 338 इज इक्वल टू ट्वाइस AD स्क्वेअर प्लस 25 2 जा 50 प्लस 50 या साईडला आल्यानंतर मायनस होतील. देअरफॉर 338 minus 50 is equal to twice AD square. Therefore 338 minus 50, 8 minus 0 8, 13 minus 5 8, 3 minus 1 2, 288 is equal to twice AD square. 2 इथे मल्टिप्लाय या साईडला आल्यानंतर होतील डिव्हाइड. म्हणून आपण इथे लिहूया 288 upon 2 is equal to AD square. Therefore 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 4 जा 8 is equal to AD square. That is AD square is equal to 144. आपल्याला AD स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळाली, म्हणजे याच्यावरून आपण AD ची व्हॅल्यू आता काढू शकतो स्क्वेअर रूट घेऊन. मग इथे आपण घेऊया 144 आहे 12 चा स्क्वेअर. देअरफॉर AD इज इक्वल टू प्लस मायनस 12 टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट. पण आपण काय करतोय, लेंथ काढतोय, म्हणजे लेंथ नेहमी पॉझिटिव्हच असते. म्हणजे इथे आपल्याला लिहावं लागेल बट
length is always positive. Therefore, AD is equal to 12 सेंटीमीटर. आपल्याला AD ची लेंथ इथे मिळाली. बरोबर आहे. आता आपल्याला सेंट्रॉइडचं रिलेशन लिहायचंय. मग इथे आपण लिहूया. नाउ पॉइंट G is the centroid on median AD. अतिशय महत्वाचं रिलेशन आता आपण लिहितो आहोत इथे. सेंट्रॉइड divides the median in the ratio 2:1. आता हे रिलेशन मी तुम्हाला सांगितलं. सेंट्रॉइड डिवाइड्स द मेडियन इन द रेशो 2:1. आता याचा अर्थ काय आहे तो बघूया. बघा, ही जी मेडियन आहे ना AD, ही मेडियन मी इथे काढते. AD याचे आपण 1, 2 आणि 3, 1, 2 आणि 3 असे 3 इक्वल पार्ट्स केले. हे 3 इक्वल पार्ट्स केल्यानंतर हे जे 2 पार्ट्स आहेत इथून ते इथपर्यंतचे, हे 2 पार्ट्स एका साइडला आणि हा जो एक रिमेनिंग पार्ट आहे तो एका साइडला. याच्या इथे G पॉइंट असतो. म्हणजे हे 2 पार्ट्स झाले आणि हा एक पार्ट झाला. म्हणजे G डिवाइड्स AD इन द रेशो 2:1. हा त्याचा अर्थ झाला. म्हणजे इथे एकूण 1, 2, 3 इक्वल पार्ट्स आहे. त्या 3 इक्वल पार्ट्स पैकी AG हा जो आहे तो 2 पार्ट्स आहे. बरोबर आहे. मग या रिलेशन नुसार इथे आपल्याला लिहायचंय फिगर मध्ये आपल्या. दॅट इज, इथे आधी आपण हे रिलेशन घेऊया. AG इज टू GD. AG इज टू GD is equal to 2:1. Therefore, आता AG is to GD 2:1 आपण लिहिलं. बरोबर. आता आपल्याकडे GD ची लेंथ नाहीये, पण आपल्याकडे पूर्ण AD जो आहे, या पूर्ण AD ची लेंथ आपल्याकडे आहे 12 सेंटीमीटर. ही पूर्ण AD ची लेंथ आहे आपल्याकडे. बरोबर. म्हणजे आपण आता इथे लिहू शकतो AG अपॉन AD, AG अपॉन AD इज इक्वल टू, AG जो आहे तो 2 पार्ट्स आहे. बरोबर. आणि पूर्ण AD जर घेतला तर हा पूर्ण AD म्हणजे 1, 2 आणि 3 इक्वल पार्ट्स आहे. बरोबर. म्हणून इथे आपण लिहिलं AG अपॉन AD इज इक्वल टू 2/3. Therefore, AG is equal to, AD इथे डिवाइड आहे, या साइडला गेल्यानंतर मल्टिप्लाय होणार 2/3 into AD. Therefore, AG is equal to 2/3 into AD ची लेंथ आपल्याकडे आहे 12 सेंटीमीटर. म्हणून आपण इथे लिहिलं 12. Therefore, AG is equal to 3 1 जा 3, 3 4 जा 12, 2 4 जा 8 सेंटीमीटर. ही आपल्याला AG ची लेंथ मिळाली. येतं लक्षात. AG म्हणजेच काय आहे, व्हर्टेक्स आणि सेंट्रॉइड यांच्या मधलं हे डिस्टन्स आहे AG. आणि तेच त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन व्हर्टेक्स ऑपोजिट टू द बेस. बेसच्या ऑपोजिटचा हा व्हर्टेक्स आणि सेंट्रॉइड यांच्यामधलं डिस्टन्स AG. आणि ते AG डिस्टन्स आपल्याला इथे मिळालं 8 सेंटीमीटर. येतं लक्षात. म्हणून मग आपण इथे लिहूया therefore
the distance between the vertex opposite to base and the centroid is 8 सेंटीमीटर. हे आलं आपलं फायनल आन्सर. लक्षात येतंय सगळ्यांना. फक्त याच्यामध्ये तुम्हाला अपोलोनियस थिअरम वापरायचा आहे. अपोलोनियस थिअरम तुम्ही वापरू शकता, बरोबर. फक्त सेंट्रॉइडचं हे जे रिलेशन आहे, सेंट्रॉइड डिवाइड्स द मेडियन इन द रेशो 2:1, हे रिलेशन आणि या फिगर नुसार, म्हणून मी हे जे इथे एक्सप्लेन केलेलं आहे ते रफ केलेलं नाहीये, मी तुमच्या ते लक्षात येईल की AG इज टू GD 2:1 कसं. तर या ADचे आपण हे 3 इक्वल पार्ट्स केले. तर हे 3 इक्वल पार्ट्स केल्यानंतर 1, 2, 3 हे 3 इक्वल पार्ट्स केल्यानंतर त्याच्यापैकी 2 पार्ट्स आहे AG आणि 1 पार्ट आहे GD. म्हणजेच ADच्या 3 इक्वल पार्ट्स पैकी 2 पार्ट्स AG आहे. म्हणून AG अपॉन AD इज इक्वल टू 2/3. हे रिलेशन तुम्हाला लिहिता आलं की AG ची व्हॅल्यू तुम्हाला लगेच काढता येईल. येते लक्षात. आजचे दोन्ही सम्स होते ते थोडे जरा मोठे होते, म्हणून आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. या पुढचे सम्स आपण घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.